शिक्षणानंतर मी रिक्षा चालक होतो. माऊली आबा कटके जे आहेत त्यांचे एकदम जवळचे विश्वासू सहकारी आपण समजले जातात, आमदार आहेत. तर काय सांगाल, आता येत्या काळामध्ये कोणकोणत्या नवीन योजना आपल्या शिरूर शहरामध्ये पाहायला भेटणार? एकंदरीत आपण काय रोडमॅप तयार केलेला आहे? सत्तेतले आमदार आमचे माऊली आबा कटके त्यांनी 1 वर्षात जवळजवळ 40 कोटींचा निधी आणलेला आहे शिरूर शहरासाठी. बरोबर. आणि इथून पुढेही त्यांनी 500 कोटींचा डीपीआर तयार केलेला आहे. आज शिरूर शहराच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येत एकही पालिकेचं क्रीडांगण नाहीये, क्रीडांगण नाहीये, स्विमिंग पूल नाहीये किंवा दुसरी गोष्ट एखादी अभ्यासिका पण नाहीये. तर हे माऊली आबांच्या प्रयत्नातून हे शिरूर शहराला मिळणार आहे. विद्याधाम कॉर्नर असो किंवा निर्माण प्लाझाचा परिसर असो, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे. तर या समस्या आपण कशा सोडवाल? की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पुण्याचे पालकमंत्री असल्या कारणाने ना विशेष असं आमच्या आमदारांवरती त्यांचं प्रेम आहे आणि आमदार साहेबांचं आमच्या शिरूरवरती विशेष प्रेम आहे. त्यांनी आम्हाला जो काही निधी दिला या शिरूर शहरासाठी, ह्यो मागील कोणत्याही आमदारांना ते जमला नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आता तुम्ही पाहताय शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट यांच्याकडून उमेदवार म्हणून सुनीलदादा जाधव जे आहेत ते आज आपल्या सोबत आहेत. तर सर, सर्वप्रथम आपलं स्वागत आहे आमच्या चॅनलवरती. आपण राजकीय क्षेत्रात येण्यापूर्वी आपला व्यवसाय कोणता होता? आमची घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती, त्या कारणाने शिक्षणानंतर मी रिक्षा चालक होतो, माल वाहतूक रिक्षा चालत होतो. तर रिक्षा चालत असताना मग आमच्या इथं एक केळाची वाकार आहे बागवान ब्रदर्सची, त्या बागवानच्या इथं मी रिक्षा लावायचो. तिथून फ्रूटचे कॅरेट हे गाडीत टाकून मी रांजणगाव कारेगाव पर्यंत घेऊन जायचो. त्याच्यातून माझा उदरनिर्वाह चालत होता. त्याच्यानंतर मी रिक्षा चालवत असताना काही कामं असे आले की अल्युमिनियम ग्लास ह्या गोष्टी मला त्याच्यातून समजत गेल्या. त्याच्यानंतर मी अल्युमिनियम ग्लासचा व्यवसाय चालू केला. त्यानंतर मग आम्ही हॉटेल व्यवसायात उतरलो. म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातील आपली पार्श्वभूमी राहिलेली आहे. हो. काय सांगाल सर, आपण यापूर्वी देखील सामाजिक कामांमध्ये खूप हिरिरीने सहभाग घेतलेला आहे, परंतु आपण राजकीय क्षेत्राकडे कसे वळलात आणि एकंदरीत सगळी पार्श्वभूमी कशी राहिली? निश्चितच काय झालंय की शिवकार्य करत असताना की बाळासाहेबांना प्रेरित होऊन मी शिवसेना पक्षात प्रवेश केला 2009 साली. 2009 साली प्रवेश केल्यानंतर मला युवासेनेचं शहराध्यक्ष पद असं मिळालं. त्याच्यानंतर मी जवळजवळ 18 वर्ष मी शिवसेनेत काम केलं. शिवसेनेत काम करत असताना एकनिष्ठ काम केलंय. आमचे जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके हे पण शिवसेनेत असताना त्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्या कारणाने आम्ही माऊली आबांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही अजितदादा गटात प्रवेश केला. काय सांगाल, आता सध्या आपण प्रभाग क्रमांक 3 मधून उभे आहात. तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सध्या कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावं लागते जनतेला, काय सांगाल? प्रभाग क्रमांक 3 मध्ये अडचणी अशा आहेत की तिथं जे काम आहे, आता जे रस्त्याचे काम म्हणा किंवा स्वच्छता, हे जरा कारण की नदीचा भाग असल्या कारणाने तिकडे जरा दुर्लक्ष झालेलं आहे. तर माझ्या नजरेत तरी त्या प्रभागाची दुरवस्था शिरूर मधल्या बाकीच्या प्रभागांपेक्षा वाईट अवस्था आहे. सध्या काय काय आपल्याकडे व्हिजन आहे, म्हणजे कोणता जाहीरनामा घेऊन आपण आता या निवडणुकीला सामोरे जातोय? व्हिजन जर का बघितलं गेलं तर सर्वात प्रथम शिरूर शहरात जो काही आरक्षणाचा भाग आहे तर तो सगळ्यात मोठा भाग आमच्या अंडे बाजारमध्ये झालेला आहे. कारण जवळजवळ 2.5 एकरावरती प्लेग्राऊंडचं आरक्षण पडलेलं आहे. तर माझं तर पहिल्यांदा कर्तव्य हेच असेल की ते आरक्षण मी उठवायचा नक्कीच प्रयत्न करा. बरं. आणि माऊली आबा कटके जे आहेत त्यांचे एकदम जवळचे विश्वासू सहकारी आपण समजले जातात, आमदार आहेत. तर काय सांगाल, आता येत्या काळामध्ये कोणकोणत्या नवीन योजना आपल्या शिरूर शहरामध्ये पाहायला भेटणार? एकंदरीत आपण काय रोडमॅप तयार केलेला आहे? आता माझ्या प्रभागामध्ये नदी जवळ असल्या कारणाने तिथे जवळजवळ 1,25,000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे, शासनाचा आहे. त्या प्लॉटवरती नमामि चंद्रभागा हे एक केंद्र शासनाचं प्रोजेक्ट आहे. तिथं माऊली आबांच्या प्रयत्नाने तिथं 5 कोटीचा प्रकल्प आम्ही मंजूर केलेला आहे. हो. बरं. आता तुम्ही जर पाहिलं तर महाविकास आघाडी एकीकडे आहे, परंतु महायुतीमध्ये मात्र आपली आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अलग अलग लढत आहेत. तर एकंदरीत ही लढत जी आहे ती महाविकास आघाडी विरुद्ध महायुती नसून आता महायुतीमध्ये देखील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी, अजितदादा गट विरुद्ध बीजेपी. तर ह्या सगळ्यांकडे कसं पाहता, ही राजकीय गणितं कशी जुळवाजुळव करणार?
आता स्थानिक स्वराज्य संस्था त्याच्या निवडणुका म्हणल्यानंतर गटतट तर राहणारच. आणि राहिलं तुम्ही महाविकास आघाडी महायुती, काही नाही, सामोरं जायला आम्ही तयार आहोत. बरं. आणि एकंदरीत काय वाटते सध्याच्या परिस्थितीमध्ये निवडणुकांमध्ये कुणी आघाडी घेतलेली आहे किंवा कोणाचे जास्तीत जास्त निवडून येऊ शकतात, काय वाटतंय? आता अशी परिस्थिती आहे की गेली आता जे चालू राजकारण आहे, सत्तेतले आमदार आमचे माऊली आबा गटके, त्यांनी 1 वर्षात जवळजवळ 40 कोटींचा निधी आणलेला आहे शिरूर शहरासाठी. आणि इथून पुढेही त्यांनी 500 कोटींचा डीपीआर तयार केलेला आहे. जी नगरपालिका शेजारील 17 एकर जी जमीन आहे ती मागील आमदारांच्या काळात ती शासन जमा झाली, तर ती आता जवळजवळ सगळी प्रोसेस होऊन आज सीएम साहेबांच्या टेबलपर्यंत फाईल गेलेली आहे की ती जो प्लॉट आहे नगरपालिकेमध्ये आणण्याचा नक्कीच माऊली आबा प्रयत्न करत आहे. आणि ते जागा नगरपालिकेत आल्यानंतर शिरूर शहराचा जो काही प्रश्न आहे की शिरूर शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे क्रीडांगण. आज शिरूर शहराच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येत एकही पालिकेचं क्रीडांगण नाहीये, स्विमिंग पूल नाहीये किंवा दुसरी गोष्ट एखादी अभ्यासिका पण नाहीये. तर हे माऊली आबांच्या प्रयत्नातून हे शिरूर शहराला मिळणार आहे. त्यामुळं आमचा पक्ष आणि आमचे आमदार असल्या कारणाने की शिरूर शहराचा आमच्या पक्षाकडून विकासच होणार आहे. तर आता शिरूर शहरामध्ये जर पाहिलं तर आपण विद्याधाम कॉर्नर असो किंवा निर्माण प्लाझाचा परिसर असो, या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या खूप जास्त आहे. तर या समस्या आपण कशा सोडवाल? आता ट्रॅफिकची जी समस्या आहे आता शिरूर शहरात, कारण की रांजणगाव यामाडीचं औद्योगिक क्षेत्र असल्या कारणाने लोकसंख्या शिरूर शहराची वाढत आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिकची समस्या ही दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. पण त्यावरती उपाय म्हणून आपण की शिरूर शहराचे बरेचसे जागा आहे शहराच्या नगरपालिकेच्या. आता एक जागा आम्ही आमदार साहेबांनी निश्चित केलेली आहे की ती जो जनावरांचा जुना दवाखाना होता, तर त्या दवाखान्याच्या जागेवरती आम्ही पार्किंगची व्यवस्था करणार आहोत. पार्किंगची व्यवस्था करताय, बरं. आणि अजून कोणकोणत्या समस्या आपल्याला? अजून समस्या तर भरपूर आहे. सगळ्यात मोठी समस्या असेल तर महावितरणच्या लाईटीच्या तारा या शिरूर शहरात बऱ्याच खाली आलेल्या आहेत, त्याच्यामुळे एखादा अपघात घडू शकतो. त्याच्यासाठी आम्ही बंच केबलचा एक प्रस्ताव शासनाकडे दिलेला आहे. त्याच्यातून त्या माध्यमातून आज आमच्या सरदार पेठेमध्ये सोनारळीच्या भागामध्ये आम्ही आमदार साहेबांच्या माध्यमातून या 10 महिन्याच्या कालावधीत आम्ही तेही काम केलेलं आहे. आणि आमच्या पुढचं काम असं आहे की ह्या निवडणुकीनंतर जे शहरातले ज्या 2 बाजारपेठांचे जे मुख्य रस्ते, त्या मुख्य रस्त्यांचा आम्ही लवकरच आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही शुभारंभ करणार आहोत. बरं. आणि आता ही सगळी कामं एवढी आपण सांगता की ठामपणे केली जातीलच, तर बाकी जरी निवडून आले कुणीतरी ते करू शकतात आणि तुम्ही एवढं ठामपणे कसं सांगू शकता? कसं हे जे आहे आता जे काम आम्ही निश्चितपणे करू शकतो, हे सांगण्याचं कारण असं आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि पुण्याचे पालकमंत्री असल्या कारणाने ना विशेष असं आमच्या आमदारांवरती त्यांचं प्रेम आहे. आणि आमदार साहेबांचं आमच्या शिरूरवरती विशेष प्रेम आहे. त्यांनी आम्हाला जो काही निधी दिला या शिरूर शहरासाठी, ह्यो मागील कोणत्याही आमदारांना ते जमला नाही. आणि अर्थ खातं दादांकडे असल्या कारणाने तिजोरीचे 4 दादांकडे ना, त्याच्यामुळं ठामपणे मी सांगू शकतो की शिरूर शहराचा नक्कीच विकास आमदार साहेबांच्या माध्यमातून होणार. दादा, काय वाटतं आता ह्या निवडणुकीमध्ये जवळजवळ 4 पॅनल मुख्यतः दिसून येतात आहे, तर निवडणुकीचा टक्का आपल्या पॅनलला कसा राहील, काय वाटतंय? निश्चितच पॉझिटिव्ह राहील. कारण की अजितदादाच्या माध्यमातून जे काही खाली ज्या योजना चालू आहे, की लाडकी बहीण योजना म्हणा, दिव्यांगांची योजना म्हणा, कारण की आज सगळ्यात मोठा प्रश्न आमच्या दिव्यांगांचा पण आहे. कारण की नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना भेटणारा जो मानधन आहे त्याचं एक वितरण करण्याचं आम्ही नक्कीच पुढे प्रयत्न करू. त्यामुळं शिरूरची जनता आम्हाला निश्चितच भरघोस मताने आमच्या पॅनलला निवडून जाणार. आता निवडणुकीला सामोरे जात आहे, परंतु मतदार जो आहे तो राजा आहे, तो ठरवणार की सत्तेमध्ये कुणाला आणायचं. त्या मतदारांना आपण काय आवाहन करू इच्छिता? मतदारांना आव्हान करू एवढंच इच्छितो की सत्तेतला पक्ष आहे, आमदार आमचे चालू आमदार आहे. आणि ते बघितलं गेलं तर इथून मागं 10 महिन्यात आबांनी जवळजवळ 40 कोटींचे काम आणले. आणि इथून पुढेही आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही पण नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही शिरूर शहराचा विकास करू, निश्चितच करू. निश्चितपणे सुनील दादांच्या कामाचं कौतुक देखील सगळ्या स्तरातून केलं जात आहे. तर तुम्हाला या संदर्भात काय वाटते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या. भेटूयात नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. नमामि चंद्रभागा योजनेअंतर्गत घोड नदीच्या काठी नवे हरित उद्यान.
शासनाच्या नमामि चंद्रभागा नदी सुधार योजनेअंतर्गत घोड नदीच्या काठी एक अद्वितीय आणि पर्यावरणपूरक उद्यान प्रस्तावित करण्यात आले आहे। या उद्यानाची रचना अशी करण्यात आली आहे की नागरिकांना निसर्गाच्या सानिध्यात राहून शांतता, आरोग्य आणि सौंदर्याचा अनुभव घेता येईल। मचानजन्य ब्रिज, चालण्यासाठी व निरीक्षणासाठी नदीच्या प्रवाहासमांतर असलेला आकर्षक मार्ग, जिथून नागरिकांना निसर्ग निरीक्षणाचा अनोखा अनुभव घेता येईल। सुसज्ज उद्यान डिझाईन, प्रत्येक समाज घटकाला हरित झाडांच्या कुशीत विश्रांती आणि आनंद घेण्यासाठी आदर्श व्यवस्था, सेन्सिंग गार्डन, इंद्रियांच्या अनुभवांवर आधारित संवेदनशील उद्यान, सुगंध, रंग, आवाज आणि स्पर्शाद्वारे निसर्गाचा अनुभव, योगा आणि फिटनेस क्षेत्र, आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठी खुली, शांत व प्रेरणादायी जागा, शिल्पकृती व कलात्मक सजावट, परिसराचे सौंदर्य आणि सांस्कृतिक स्पर्श वाढवण्यासाठी कलाकृती। हे उद्यान केवळ फिरण्यासाठी नाही, तर नदी, निसर्ग आणि मानव यांचा सुसंवाद साधणारे एक प्रेरणादायी ठिकाण आहे। नमामि, नदी, निसर्ग आणि मानव यांचा सुसंवाद साधणारे एक प्रेरणादायी ठिकाण ठरणार आहे। नमामि चंद्रभागा, निसर्ग, नदी आणि नागरी जीवन यांना जोडणारा हरित सेतू। नमामि चंद्रभागा, निसर्ग, नदी आणि नागरी जीवन यांना जोडणारा हरित सेतू। शिरूर हवेलीचे लोकप्रिय आमदार श्री माऊली आबा कटके यांच्या संकल्पनेतून शिरूर शहराच्या सौंदर्यात भर घालत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा पुनर्विकास प्रकल्प सुरू होतो आहे। उद्यानामध्ये असणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पूर्णाकृती पुतळा, आपल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ओपन एम्फी थिएटर, उत्तम आरामदायक अशी एक्साइटिंग लायब्ररी सिटिंग, सुंदर निसर्गरम्य माउंट पार्क, आकर्षक लिली पॉट, उत्तम असा बौद्ध स्तूप आणि आकर्षक अशा फीचर वॉल्स या वैशिष्ट्यांसह महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान सेवेत रुजू होत आहे। आपले लोकप्रिय आमदार श्री माऊली आबा कटके यांनी दिलेला शब्द आता पूर्णत्वास जात आहे, साकार होत आहे। भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा पुनर्विकास प्रकल्प।